आज मी बनवणार होती शेवग्याच्या शेंगाची भाजी. त्यासाठी खोबरं आणि कांदा याचं वाटण काढून घेतलं. नंतर शेंगा स्वच्छ धुवून घेतला. नंतर त्यासाठी आलं, लसूण, टमाटो, जिरं, लाल तिखट, हळद, गरम मसाला सगळं तयार करून घेतलं. एका गंजामध्ये तेल गरम केलं. त्यामध्ये लसूण, जिरं टाकून लसूण अद्रकची पेस्ट टाकून मस्त करून घेतल्यानंतर त्यात टोमॅटो टाकून चांगलं परतून घेतलं. नंतर त्यामध्ये ते काळं वाटण टाकलं आणि ते चांगलं तेल सुटेपर्यंत भाजू दिलं. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलं. नंतर त्यामध्ये स्वच्छ धुतलेल्या शेंगा ॲड केल्या. शेंगा परतून घेतल्या. नंतर त्यामध्ये गरम पाणी टाकलं. भाजीला गरम पाणी टाकल्यामुळं भाजीला चांगली चव येते. गरम पाणी त्यात सोडून घेतल्यानंतर चवीनुसार भाजीमध्ये मीठ टाकलं. नंतर भाजीला चांगलं शिजू दिलं आणि हे आपली भाजी तयार आहे. शिजवल्यानंतर अशा चमचमीत भाजीची रेसिपी बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला